तर बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या अपडेटने. राज ठाकरे आता मीरा रोडसाठी रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये सभा पार पडते. त्यामुळे सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. हिंदी आणि मराठी वाद सुरू असताना आज मीरा रोडवरती राज ठाकरे आता थोड्याच वेळामध्ये दाखल होत आहेत. याच्या सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. प्रणाली, सध्या राज ठाकरे कुठे पोहोचलेत, काय अपडेट्स आहेत? राज ठाकरे यांचा ताफा आता सांताक्रूज एअरपोर्ट पर्यंत पोहोचलेला आहे आणि आधी देवीपाडा, बोरीवली देवीपाडा इथं त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर मीरा रोड परिसरामध्ये सुद्धा त्यांचा आधी एक सत्काराचा कार्यक्रम होणार आहे, त्यांचं स्वागत होणार आहे. ज्या पद्धतीनं मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भूमिका घेतलेली आहे, सर्वसमावेशक सगळ्यांना मान्य असणारी अशी जी त्यांनी भूमिका घेतली आहे, आग्रही भूमिका जी घेतलेली आहे, त्या भूमिकेसाठी म्हणून त्यांचं अभिनंदन, त्यांचा सत्कार केला जाणार आहे. ठिकठिकाणी लोक जमून त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहे. मीरा भाईंदर इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक छोटीखानी सभा सुद्धा आज पार पडणार आहे. ज्या भागामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता, मनसैनिकांनी एका हिंदी भाषी त्या दुकानदारांनी मराठी माणसाचा अपमान केल्यानंतर त्याला तोप दिला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांनी एक आंदोलन केलं होतं. ते आंदोलन मोठं करण्याचा, अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न जो आहे या मीरा भाईंदर परिसरामध्ये होत होता. त्याच्या विरोधात मनसेनं आंदोलन करण्याचा इशारा जेव्हा दिला तेव्हा पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली आणि ते आंदोलन कुठेतरी चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या करवी झाला असा मनसेचा आरोप होता. परंतु प्रमुख कार्यकर्त्यांची जरी धरपकड झालेली असली तरीही मुंबईतल्या इतर कार्यकर्ते, पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तो मोर्चा यशस्वी केला. त्या आंदोलनामध्ये मनसैनिकांच्या ज्या भावना होत्या त्या अतिशय तीव्र झालेल्या होत्या, तरी पोलिसांच्या कुठल्याही धाक दपटशाहीला न जुमानता त्यांनी ते आंदोलन यशस्वी केलं होतं आणि त्यासाठी म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्यांच्या त्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा तिथे जात आहेत. ज्या परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला त्या ठिकाणी मनसेची एक नवीन शाखा सुद्धा सुरू केली जाते, कारण हा जो संपूर्ण मीरा भाईंदर परिसर आहे, जरी तो मुंबईला अगदी लागून जरी असला तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी एक हिंदी भाषी एक वर्चस्व तयार झालेलं आहे आणि ते वर्चस्व मराठी माणसांना चिरडण्याचा कुठेतरी प्रयत्न करताय असा मनसैनिकांचा आरोप आहे. आणि त्यामुळेच त्या भागामध्ये मनसेची एक शाखा असावी अशी मागणी केली जात होती आणि त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्याच बाजारपेठेमध्ये जिथं हा संपूर्ण वाद घडला होता त्याच ठिकाणी मनसेच्या एका शाखेचं उद्घाटन करणार आहेत आणि त्याच ठिकाणी मनसे अध्यक्षांचं एक छोटेखानी भाषण सुद्धा होणार आहे. मनसे अध्यक्ष हे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर गर्जना करणार आहेत. यापूर्वी आपण पाहिलं की 5 जुलैला त्यांनी मराठी मुद्द्यावर त्यांचं म्हणणं काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु त्यानंतर हे सगळं आंदोलन घडलेलं होतं आणि आज मनसे अध्यक्ष त्याच आंदोलनकर्त्या सगळ्या मनसैनिकांचं कौतुक करण्यासाठी मीरा भाईंदर. अगदीच प्रणाली, त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे खरं तर आज विशेष सगळ्यांचंच लक्ष आहे. तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. आपल्यासोबत विजय देसाई सुद्धा, त्यांच्याकडे जाऊया. विजय, खरं तर अगदी काही क्षणामध्येच राज ठाकरे त्या ठिकाणी पोहोचतील. त्यांचं नेमकं स्वागताची तयारी कशी केलेली दिसते कार्यकर्त्यांनी? अमित, या ठिकाणी हा जो चौक आहे या चौकामध्ये संपूर्णतः झेंडे लावण्यात आलेले आहेत. सगळीकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बॅनर सुद्धा लावलेले आहेत आणि अनेक लोक या चौकामध्ये, ओम शांती चौक आहे हा, या चौकामध्ये लोक ही जमा झालेले आहेत. आणि हे जे दुकान आहे, हे जे स्वीटचं दुकान आहे, या स्वीटच्या दुकानात ते त्यावेळी मारहाण करण्यात आली होती आणि त्यांनी मराठीचा अपमान केला होता. त्याच्या मराठीच्या वादाची ठिणगी याच ठिकाणाहून पडली होती आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं. त्यानंतर जे व्यापारी होते, व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला होता आणि व्यापाऱ्यांच्या नंतर मराठी माणसं ही जे एक झाली होती 8 तारखेला जेव्हा हे आंदोलन झालं त्यावेळी परमिशन देण्यात आली नव्हती, त्यामुळे मनसैनिक असेल, मराठी माणूस भडकला होता. माझ्यासोबत काही मनसेचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल? सन्माननीय राजसाहेब ठाकरे मीरा भाईंदर शहरामध्ये येत आहेत. तुम्ही बघत असाल ज्या ठिकाणी आपण उभा आहे त्या ठिकाणी जे बालाजी चौक, इथेच बाजूलाच जोधपूर स्वीट आहे, ज्या ठिकाणावरून या संपूर्ण वादाला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर परप्रांतीयांनी मराठी
महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी माणसाच्या विरोधात जो मोर्चा काढला होता त्याला प्रतिउत्तर म्हणून 8 तारखेला इकडं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी असो, मराठी माणसं असो, या इतर अनेक राजकीय पक्षातले मराठी प्रेमी असो, त्यांनी मोर्चा काढला होता. त्याला प्रतिउत्तर दिलं होतं आणि तो मोर्चा यशस्वी झाल्यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सर्व मराठी माणसांचे आभार मानण्यासाठी आम्हाला राजसाहेब बोलले की मी तुम्हाला सर्वांना भेटायला येतो, मी आभार मानायला येतो. त्याचमुळे आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे मीरा भाईंदर शहरामध्ये येत आहेत मराठी माणसाचे आभार व्यक्त करण्यासाठी. आणि आज त्यांच्या भाषणाच्या शैलीतून अनेक उदाहरण आणि मुद्दे आपल्याला बघायला मिळतील. काय सांगाल तुम्ही? मोर्चा झाला होता, त्या मोर्चामध्ये परवानगी नसून सुद्धा मोर्चा सक्सेसफुल करून दाखवला होता. त्यामुळे माननीय श्री राजसाहेब ठाकरे या ठिकाणी मीरा भाईंदर येथे कार्यकर्त्यांचे सर्व मराठी माणसांचे आभार मानण्यासाठी सन्मान करण्यासाठी येणार आहेत. तरी मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत करण्यासाठी इथे उत्सुकता आहे. सगळ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि आता जर आपण पाहिलं सगळे जे या ठिकाणी लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि कधी एकदा राज ठाकरे येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो याची आतुरता यांना लागलेली आहे. आणि सगळेच जर आपलं पाहिलं तर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी महिला असतील, पुरुष असतील आणि मुस्लिम समाजाचे सुद्धा काही लोक सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि संपूर्ण हा जो क्षण आहे तो टिपण्यासाठी अनेक लोक आपल्या कॅमेऱ्यामध्ये, मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी क्षण टिपतात. आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये एक बालक सुद्धा आलेला आहे आणि तो सगळ्यांचं एक लक्ष वेधून घेतोय. कारण त्या दिवशी जेव्हा मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चाच्या दिवशी याच बालकाला पोलिसांनी तुला घोड्यासकट आत टाकू असं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी तो बालक जो आहे तो घाबरला नव्हता आणि तो आज या ठिकाणी या राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे. आपण जर पाहिलं तर सगळीकडे हा एक माहोल बनलेला आहे. कधी एकदा राज ठाकरे येतात याची आतुरता आता त्यांना लागलेली आहे. सगळे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. अगदीच विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर.